नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आहे. इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. आता जो आपण आकार दिला मोंढ्याचा आणि गळ्याचा, दोघंही आकार आपल्याला कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला लगेच घ्यायचं आहे ब्लाऊज पीस. त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा आणि त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. पीसची सरळ बाजू आपल्याकडे करायची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपल्याला अशा पिना लावून घ्यायच्या आहे आणि गळ्याच्या बाजूने 1.5 इंच अंतर सोडून गळ्यावरती छान अशी शिलाई आपल्याला मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की आपल्याला पिना काढून मधला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आणि छान अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे. कट करून झालं की छोटे छोटे कट असे गळ्यावरती आपल्याला मारून घ्यायचे. त्याच्यानंतर अस्तर असं मध्ये पलटी करून वरतून छान अशी शिलाई आपल्याला मारायची, म्हणजे छान असा गळा आपला तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल आणि बेल आयकॉनचं बटन दाबल्यामुळे तुम्हाला रोजच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही वेळेवर मिळेल. बघा, ह्या पद्धतीने शिलाई मारून झाली की असं कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. मैत्रिणींनो, हे 32 छातीचं माप आहे. आपण त्या मापावरती डिझाईन बनवणार आहे. तुम्ही तुमचं मापाची कटिंग करून मगच ही डिझाईन बनवायची. बघा, ह्या पद्धतीने पूर्ण अस्तर आपण जॉईंट करायचं आहे आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आता आपल्याला ह्या पद्धतीने इथे पॉईंट टाकायचा आणि पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली रुंदीला 1/2 इंच आणि उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि आपल्याला ह्या पद्धतीने अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पुन्हा पट्टीमध्ये फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आणि इथे गळ्यावरती छान अशी लेस आपल्याला लावायची. इथे कोणतीही लेस तुम्ही वापरू शकता. मी इथे कॉन्ट्रास्ट लेस वापरलेली आहे. अगदी गोल्डनही लावली तरी सुंदरच दिसणार आहे अशी डिझाईन आहे. आणि लेस लावताना कुठेही खेचायची नाही आहे, अगदी सैल सोडून ही लेस आपल्याला लावायची आहे, म्हणजे परफेक्ट आकार लेसला तयार होतो. बघा, ह्या पद्धतीने आपण ही लेस लावली आणि आता पुन्हा 1 इंच अंतर सोडून आपण आणखी एक लेसचा पदर इथे लावून घेणार आहे. बघा, जसा आपण गळ्याला आकार दिला त्याच आकारामध्ये ही लेस आपल्याला लावून घ्यायची. अगदी कमी कपडा असेल तरी ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. अशी सुंदर डिझाईन आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या डिझाईन पूर्ण लक्षात येईल. आणि चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. बघा, ह्या पद्धतीने 2 लेस आपण लावून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता कॉन्ट्रास्ट कपडा इथे घ्यायचा आहे. या पद्धतीने एक पट्टी आपल्याला घ्यायची आहे. 7 इंच रुंद आपल्याला पट्टी घ्यायची आहे. लांबीला घ्यायची आहे 8 ते 9 इंच. त्याच्यानंतर ह्या पट्ट्यासुद्धा आपण 2.5 इंच रुंद आणि आपल्याला 8 इंच लांब ही पट्टी घ्यायची आहे. अशा 2 पट्ट्या आपण इथे घेणार आहे.
आता जो रुंद कपडा आहे ना त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला सगळीकडनं शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर असं सेंटरला काय करायचं आहे, कट मारायचा आहे आणि त्याच्यातून हा कपडा असा बाहेर काढून घ्यायचा आहे. त्याचे सगळे टोकं आपल्याला असे बाहेर काढून घ्यायचे अगदी व्यवस्थित. त्याच्यानंतर याला घडी मारून असं सेंटर काढायचं, एक रेष मारून घ्यायची आणि याच्यावरती असं पकडून शिलाई मारायची. अशा प्लेटा पाडायच्या आणि बरोबर तिथे शिलाई मारायची, जिथे आपण रेष मारली तिथे. बघा किती सुंदर असा बो तयार झालेला आहे. त्याच्यानंतर ह्या पट्टीला आपल्याला शेना काय करायचं आहे, डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने शिलाई मारायची, खाली अशी तिरपी शिलाई मारायची. पुन्हा ह्या पट्टीला सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे शिलाई मारून घ्यायचे आणि आपल्याला ही पट्टी पलटी करून घ्यायची. टोका अगदी व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे त्याचे. बघा अगदी व्यवस्थित असे टोकं बाहेर काढले की याला एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. नंतरून तो कपडा असा फोल्ड करायचा, पुन्हा एक शिलाई मारायची आणि त्याच्यावरती हा बोट ठेवून इथे आपल्याला पुन्हा अशी शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ब्लाऊजचं सेंटर काढायचं आहे. ह्या पद्धतीने इथे एक खडूनी निशाण करायचं आणि त्याच्यावरती पुन्हा एक शिलाई मारून ही डिझाईन आपल्याला पॅक करून घ्यायची. आता डिझाईन पॅक झाली की सुंदर असं शोचं बटन आपल्याला त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली डिझाईन आणखी सुंदर दिसणार आहे. बटन लावल्यानंतर आपण डिझाईन पूर्ण बघणार आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.